हॉटेल सवाई मल्हार अस्सल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। आणि आता गडबडी काढणारा ठेचून काढला पाहिजे। मला अशोक इंदाचं नाव घ्यायचं नव्हतं, पण त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलंय। 2012 ला मतदान नसताना निवडून आणलं। त्या जिल्हा परिषदेला काढवलं, लोकप्रतिनिधी म्हणून त्याला एस्टॅब्लिश केलं। नगर जिल्ह्याचा माणूस मुरबाड तालुक्यामध्ये आला आणि इकडे येऊन तोडाफोडीचं गडपाशीचं राजकारण करतोय। मला तिकीट मिळवलं की नाही मिळवलं, पण मी पार्टीचं काम शेवटपर्यंत करणार, शेवटच्या स्वतःपर्यंत करणार। 10 नगरसेवक करून आणले असते, पण या गडबाजीमुळे 3 नगरसेवक आपले जिंकता हरले। एक माणूस फक्त 4 मतांनी हरला, बरोबर आहे। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। भास्कर शेठ जाधव, त्याचबरोबर शहापूर नगर पंचायतीचे नगरसेवक, भाजपाचे शहर अध्यक्ष विवेक शेठ नार्वेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळूराव धनगर, त्याचबरोबर व्यापारी आघाडीचे प्रमुख हिरा शेठ तेराणी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस कमलाकर शेठ घर, खाली सर, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व विभागातून 14 जिल्हा परिषद गटातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनी, देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आहे। सत्तेच्या काळामध्ये प्रदेश संघटना कामावर लागली, आपलं भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवलं। सत्तेच्या काळामध्ये संघटना वाढली की आपोआपच पक्ष वाढत जातो आणि मग आपल्याला तळागाळामध्ये या शासनाच्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आपल्याला तळागाळात घेता येतात। या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियानामध्ये आपण सारे कार्यकर्ते भरभरून या ठिकाणी उपस्थित आहात। गेल्या महिनाभरापासून आपल्याला या सदस्य नोंदणी अभियानामध्ये आपला मोबाईल आहे, त्या मोबाईलवर तो नंबर फिरवल्यानंतर आपल्याला किंवा एक लिंक दिली जाते, त्या लिंकद्वारे आपल्याला भाजपवर सदस्य व्हायचे। 10 वर्षापूर्वी सुद्धा आपण भाजपवर सदस्य झालोय, पण पुन्हा आपल्याला सदस्य व्हायचे आणि त्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे। प्रत्येक बूथ प्रमुखाने कमीत कमी 100-200 मेंबर आपण केले पाहिजे, तरच आपला बूथ मजबूत होईल। जो बूथ प्रमुख आपला सदस्य नोंदणी करणार नाही, कदाचित भारतीय वेगळा विचार करू शकते की हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होऊ शकत नाही, त्यांचं बूथ प्रमुख पद सुद्धा राहू शकतं। ज्याला विभागवारचं पद दिलेलं आहे त्यांनी कमीत कमी 500 ते 1000 ची नोंदणी केली पाहिजे। उदाहरणार्थ मला मी पंचायत समिती सदस्य होतो, तर मला 500 कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 1000 सदस्यांची नोंदणी केली पाहिजे। मी भाजपचा आहे, माझ्या पार्टीचा पंतप्रधान आहे, माझ्या पार्टीचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे आपण त्या दृष्टीने काम केलं पाहिजे। या उद्देशाने आपण सारी माणसं या ठिकाणी कामाला लागली पाहिजे। आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे, ज्याला निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमीत कमी आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये 1000-2000 सदस्य कसे होतील याचं आपण नियोजन केलं पाहिजे। घर चलो अभियान असेल किंवा विभागामध्ये आपण सर्व सदस्य नोंदणीसाठी महिलांना बोलवा किंवा आपले जे कार्यकर्ते त्यांना बोलवा, घरोघरी जा। एका घरामध्ये 4-5 मोबाईल आहेत, त्या मोबाईलवर आपली सदस्य नोंदणी केली पाहिजे। पण साहेब या ठिकाणी मान्यवर उपस्थित मला सांगायचं आहे की मी 94 पासून या 10 लोकसभा मतदारसंघामध्ये चिंतामण मंडळ साहेब खासदार होते, 30 पासून मी काम करतोय। आदरणीय मोते सरांचं निधन झालं, पण मोते सरांच्या माध्यमातून मी 12 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, पण प्रत्यक्षात मला पार्टीमध्ये आणण्याचं काम संजय केळकर साहेब जे पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते आणि माजी आमदार नरेंद्र पवार साहेब जेव्हा जिल्हाध्यक्ष होते, या दोघांनी मला या पार्टीमध्ये ओढलं। शिक्षक परिषदेचं काम करत असताना या पार्टीच्या जवळ आलो आणि मग मला ती पार्टी भावली। माझ्या घरामध्ये काँग्रेसची सत्ता होती, माझे वडील काँग्रेसचं काम करायचे, पण मला तो पक्ष कधी आवडला नाही। 94 साली जेव्हा 95 साली जेव्हा आपली केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आली, त्यावेळेस दांडू मतदारसंघाच्या खासदार चिंतामण मंडळ साहेबांची माझ्या घरी मीटिंग झाली, त्यावेळेस मला सांगायला कधी कधी वाईटही वाटतंय आणि आनंदही वाटतो। त्यावेळेस माझ्या घरी सरपंचाचा मेळावा झाला, तेव्हा पर्यटन मंत्री जगन्नाथ पाटील साहेब माझ्या घरी आले होते आणि मीटिंग झाल्यानंतर वडिलांनी मला खांबाला
दोर बांधून मारलं होतं. हा प्रसंग का सांगतो की तू भारतीय जनता पार्टीचं काम करायचं. पण मी इतका इंडियाला भेटलो होतो की माझ्या संपर्कामध्ये संजय केळकर साहेब आले होते आणि तो पक्षाची ध्येय धोरण मला आवडत होती. आज मला त्याचा अभिमान आहे. मला पार्टी 2012 साली या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला नरेंद्र पवार साहेब जेव्हा जिल्हा अध्यक्ष होते, मला शहापूर पंचायत समितीचा उपसभापती बनवले. हे सगळं सांगण्याचा हेतू असा आहे की त्या पक्षात तुम्ही काम करत आहे, आज 30 वर्ष काम करतोय. पण साहेब, मला या ठिकाणी सांगायला कधी कधी खंतही वाटते की काही मोजके कार्यकर्ते या ठिकाणी मला काही माणसं या तालुक्यामध्ये फिरतायत आणि गडबाजीचं प्रदर्शन करतायत. मला तिकीट मिळवलं नाही मिळवलं, पण मी 25-30 वर्ष या पार्टीचं काम करतो. साधा कॉलही करत नाही. जे लोकसभा विधानसभेला आपल्या पार्टीच्या विरुद्ध काम केलंय ते आज या ठिकाणी स्टेजवर उभं राहून भाषण बघतायत. त्याची लाज वाटते आम्हाला की हे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कपिल पाटील साहेब खासदार झाले पाहिजे, जातीवादीचा प्रचार करत होते. ती माणसं आज सफेद कपडे घालून स्टेजवर मिळवत आहेत. त्याचं वाईट वाटतंय. इथे मला मी पक्षपाती किंवा मी आरोप करण्यासाठी उभा नाही, पण 30 वर्ष ज्या पार्टीचं आम्ही काम करतो त्या पार्टीचा एका कार्यकर्त्याने सुद्धा आम्हाला फोन केला नाही की सदस्य नोंदणीसाठी तुम्ही पुढे या, तुम्ही या भागामध्ये मिटिंग घ्या. पण काही ठराविक माणसं घेतात. साहेबांना पण अनुभव असेल, नरेंद्र पवार साहेब पण त्या मिटिंगला होते कार्यक्रमाला. मला साधा कॉल सुद्धा नाही की पार्टीचा कार्यक्रम आहे, आपण सदस्य नोंदणी अभियानासाठी आलं पाहिजे, असं काही कधी कोणाला प्रेशर दिलं नाही. आज काही माणसं बाहेर येतात आणि मेळावा घेतात, घरोघरी जातात. आमच्या भागामध्ये एक जिल्हा परिषद सोलगाव जिल्हा परिषद गटामध्ये 25 वर्ष जो माणूस आमच्या विरुद्ध काम करतो त्याच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं आहे सदस्य नोंदणी करा, तुम्हाला जिल्हा परिषदेचं तिकीट आता मी घोषित करतो. अशी जर पार्टीची भूमिका आपली असते का, पार्टीचं तिकीट कोणी द्यायला असं घरी येतो का, गावागावात येतो का, कार्यकर्त्यांना भेटलं पाहिजे. वरिष्ठ माणसं जर होती की आपण याला तिकीट देण्यासाठी असं अभियान चालू आहे. असं अभियान चालू आहे. किलोमीटर मिटिंग घेतली, 17 माणसं होती. लाज वाटली आम्हाला ज्या पार्टीमध्ये आम्ही शेकडो कार्यकर्ते घेऊन काम करतो. आम्हाला बोलू आम्ही 200-500 लोक गुणाला असतो, पण 17 माणसं जी पार्टीच्या विरुद्ध काम करत होती, जी पार्टीला मतदान करू नका, 2024ला कपिल पाटील साहेब पडले पाहिजे ही भूमिका घेऊन जे गावागावात जात होते, ती माणसं आज स्टेजवर येऊन सदस्य नोंदणी अभियानासाठी काम करायला सांगतात. तेव्हा आम्हाला कधी कधी खंत वाटते की हे आमचे पुढारी होऊ शकतात का. आणि म्हणून मला बाकीचे सगळे प्रमुख माणसं आहेत, कपिल पाटील साहेब या ठिकाणी आहेत की आगामी जिल्हा परिषद निवडणुका आल्या, सदस्य नोंदणी अभियान होईल, तुम्ही आदेश दिला, त्यामुळे आदेशानुसार आम्ही सगळे काम करतो. पार्टीचा आम्ही आदेश मांडणारी माणसं आहोत. आम्ही गावागावात जाऊ, घराघरात जाऊ. मी स्वतः शिक्षक आहे, 27 वर्ष मी शिक्षण पेशामध्ये आहे. पण असं असताना सुद्धा 24 तास आम्ही भारतीय जनता पार्टीचा विचार करतोय की 24 तासामध्ये संघटन वाढलं पाहिजे. सुखदुःखात आम्ही जातो, लग्न कार्यात जातो, विकासाची कामं गावागावात घेऊन जातो. आणि अशा वेळेस आमचे बॅनरवर फोटो होत नाही. आज कपिल पाटील साहेबांचा फोटो बॅनरवर नाही. 10 वर्षाचे खासदार असलेले माणसं आहेत. जिल्हा परिषद निवडणुका असेल तर कपिल पाटील साहेबांचे पैसे पाहिजे, ग्रामपंचायत निवडणुका जिंकायच्या असतील तर कपिल पाटीलचे पैसे पाहिजे, सेवा संस्थेची निवडणूक जिंकायची असेल तर कपिल पाटील साहेबांचे पैसे पाहिजे. मग पार्टीसाठी जिंकण्यासाठी जर कपिल पाटलांचे पैसे हवे असतील तर मग स्टेजवर फोटो काढणे माझा सवाल आहे. आणि अशा गडबडी काढणारा ठेचून काढला पाहिजे. एक माणूस परिसरामध्ये फिरतो, मला बोललं पाहिजे. 2012 साली नरेंद्र पवार साहेब आहे, माझं प्रचारच साहेब होते. बरोबरी प्रचार करणारी व्यक्ती होती. मी निवडून आलो, सर्वाधिक मतांनी आलो, 1700 मतांनी निवडून आलो. आणि अशोक केदार साहेबांना निवडून आलं. अशोक केदार साहेबांचं मतदान पण आमच्या भागात नव्हतं, बूथ तर नव्हताच, प्रचाराचा काही आदेश नाही. आज एक साहेब या भाजपची काय करायचं गडबाजी करत आहे. त्यामुळे साहेब मला सांगायचं मला जाहीर होतं बरोबर नाही, मला तिकीट मिळवलं तरी मिळू, पण पार्टीची वाहतूक करण्यासाठी आज पर्याय तालुक्यामध्ये पर्याय शिंदेगड पोहोचतोय, तिकडे निलेश रामटेची संघटना वाढते, तिकडे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहे आणि विरुद्ध उलटकडे महाविकास आघाडी आहे. आपला पक्ष छोटा आहे. इथे शहापूर तालुक्यामध्ये हे स्वतःला दिग्गज समजतात. 14 जिल्हा परिषद गटामध्ये एक सीट जिंकून आणता आली नाही. स्वतःला आमदारकीचं तिकीट मिळालं साहेब, जेव्हा आम्ही
होतो तेव्हा पाटील साहेबांच्या विरुद्ध आम्ही गेलो. साहेबांचा हेतू दुसऱ्याला उमेदवार द्यायचा होता 2014ला. त्यावेळेस टेलिफॉर्म पार्टीचा आला. आम्ही अशोक इंद्र साहेबांच्या पाठीशी राहिलो. किनवली जिल्हा परिषद गट तेव्हा त्याच्या पाठीशी होता. मला अशोक इंद्राचं नाव घ्यायचं नव्हतं, पण त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलंय. 2012ला मतदान नसताना जिल्हा परिषदेला काढवलं, लोकप्रतिनिधी म्हणून त्याला एस्टॅब्लिश केलं. नगर जिल्ह्यातला माणूस मुरबाड तालुक्यामध्ये आला आणि इकडे येऊन तोडाफोडीचं गटवाशीचं राजकारण करतोय. मला तिकीट मिळवलं की नाही मिळवलं, पण मी पार्टीचं काम शेवटपर्यंत करणार, शेवटच्या लोकांपर्यंत करणार. जाणून बघून मानसिक जबाबदारीसाठी माणूस काम करतोय. जाणून बघून हे सदस्य नोंदणी अभियानाचं काम आहे. पण मला हे सांगितलं पाहिजे, गटबाजी नाही या तालुक्यामध्ये. मध्ये याला प्रमुख कर मी पण इच्छुक होतो. सप्टेंबर 2023ला कपिलवाडी साहेबांच्या घरी मोर्चा केला 500 लोकांचा. मला तालुका अध्यक्ष करा म्हणून साहेबांनी नाही केलं. अडचण आहे, मी रागवलो नाही. अडचणी आल्या, साहेबांनी सांगितलं असं करता येणार नाही, माझं रिलेशन समोर आलं. साहेबांच्या समोर होते 500 लोकांचा मोर्चा केला घरी, मला तालुका अध्यक्ष करा. नाही करता आलं. साहेबांनी तालुका अध्यक्ष म्हणून रेग्युलर हस्तक्षेप करायचं केलं. असं असताना कधी माझ्या पाठीशी राहा, कधी दुसऱ्याला उठवायचं, तिसऱ्याला उठवायचं. किनवलीमध्ये एका उपाध्याय जिल्हा परिषद मध्ये निवडणूक लढवायची त्याला. आम्ही साहेब दोन्ही गटामध्ये 20 ग्रामपंचायती 14 ग्रामपंचायती जिंकल्या. किनवली शहरामध्ये कैलास डोंगरे नावाचा उपसरपंच आम्ही केला. हा आगरी उपसरपंच होता कामा नये अशी जातीवर पोचणारी माणसं. किनवलीमध्ये नवसंचालक कुणबी समाजाचे असताना आमचा महेश पदरराव मराठा समाजाचं आमच्याला चेअरमन केलं. आम्ही कधी जातीवर केला नाही. त्यावेळेस महेश पदरराव हा चेअरमन होता कामा नये. 32 मतं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी त्या तालुक्याच्या बाजार समितीवर निवडून आणलं. त्यावेळेस ही माणसं पडली पाहिजे अशी भूमिका घेणारी माणसं स्टेजवर सदस्य नव्हते. अभ्यासाचं आव्हान करतात. आपण नगरपंचायतीमध्ये 1 महिना आम्ही झोपलो नाही. साहेबांचा आदेश होता 10 नगरसेवक करून आणले असते, पण या गटबाजीमुळे 3 नगरसेवक आपले जिंकता हरले. एक माणूस फक्त 4 मतांनी हरला, बरोबर हरला. आणि ते पार्टी वाढवण्यासाठी लोकांना आवाजून टाकतात. मग माणसं गोळा करतात, 7 माणसं 12 माणसं 17 माणसं 20 माणसं का गोळा करतात? 10 वेळा फोन करतात, येतो की नाही द्यायला येतो का, गाडी पाठवू का? अशा दिवसात पार्टी वाढवणार नाही. त्यामुळं आमच्याकडे एक म्हण आहे की उमरं आली आणि आसवाला बोलल्या. केंद्रात राज्य सत्ता आली आणि केंद्रात राज्यात सत्ता असताना आपण एकत्रित राहिले पाहिजे आणि एकत्रित होऊन समोरच्या माणसांना आता पर्याय नाही. त्यामुळं आपल्या या गटबाजीचं प्रदर्शन होऊन पार्टी वाढण्याच्या ऐवजी आपली पार्टी कमी होत जाते. काय स्थिती वाढायला लागली, पण लावून नका. आपण आपलं काम करत राहायचं. मला हे सांगण्याचा उद्देश असा की स्टेजवर जे मान्यवर मंडळी आहेत, प्रमुख मंडळी आहेत, त्यांच्या पुढे गाराने दिलं पाहिजे. त्यामुळे मी माझं म्हणणं मांडलं. आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हा. त्याला सर्वांनी सदस्य होतील, त्याला जिल्हा परिषदेचं कामकाजाचं तिकीट मिळणार आहे अशी पार्टीची भूमिका आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काम करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.